वास्तुशास्त्र टिप्स. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. 1. गोराचनाचा टिळा लावणे किंवा हळद केशर याचा टिळा लावल्यामुळे श्रीमंती येते. 2. गोराचनाचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी. 3. छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात थोडेसे सोने ठेवावे. रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असते त्या हाताने हळदी कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पूर्णागाच्या हाताने अंगठा व अनामिकेच्या साहाय्याने आपणास त्या दिशेला हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी व नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवी असलेली रक्कम मागावी. 4. वायव्य दिशेला राधाकृष्ण लक्ष्मीचा फोटो लावावा. 5. घरातील सर्व देवांना हळकुंडाची माळ घालणे. 6. रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील एकही रुपया खर्च करू नये. दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी. 7. व्यापाऱ्यांनी वापरण्याच्या पैशाचा पाऊच किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी. 8. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडवतात व वसुलीला त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले. मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी वा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते. मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत. 9. संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणालाही पैसे देऊ नये. तसेच राहूच्या हेऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नयेत. 10. सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास वा पैसे दिल्यास लक्ष्मीचा नाश पावते. 11. दिवा वा समईच्या ज्योतीने तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते. 12. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते. 13. पैशासंबंधित कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहन समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिळते. 14. घरात मनी प्लांट लावू नये. पैशाची चणचण भासते. 15. श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा. कोणत्याही एका व्यक्तीने रोज 1000 जप करावा. धनलाभ होतो. 16. लक्ष्मी प्राप्तीसाठी सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घातल्याने अनेकांना अनुभव आला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक